या सामन्यादरम्यानचा प्लेयर ऑफ द मॅच आर्यन पवार. हॅलो, विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहू. एडवनजुगाई वर्सेस गावडी दरम्यान प्रथम फलंदाजी स्ट्रायकर फलंदाज अनिकेत केळसकर. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो तो रुपेश दळवी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुशांत. कासारी खोऱ्यातील एक नामवंत गुणवान खेळाडूंचा भरणा असणारे हे दोन्ही संघ आपण पाहू. दादा चषक 2024 पर्व पहिल्या दरम्यान आपण हा विद्यमान सामना पाहतोय. खरोखरच पहिल्या चेंडूवरती आकर्षण निर्माण केलंय सुशांत. मी आयोजन कमिटीचे कोण मेंबर असतील तर पाणी जरा खेळाडूला उपलब्ध करून देण्याचं बघा. त्याला थोडंसं जरा इंजरी झालेली आहे. प्लीज थोडी त्वरा करा. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी दरम्यान खरोखरच एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या अनुषंगाने ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे स्वर्गीय मोहम्मद कासम खुरेशी, माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांचे स्मरणार्थ. आणि खरोखरच शाहूवाडी क्रिकेटला एक संजीवनी ठरणारं एक व्यक्तिमत्व. नवतरुणांच्या आशेला दिशाला नवीन आणि आता मात्र कोणतीच चूक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडंसं मिसकम्युनिकेशन मिसफिल्ड पाहायला मिळालं. गोलंदाजाचा इफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत होता. एक मोठ्या विकेटचं पतन झालं असतं परंतु असफलता गोलंदाजाला. खरोखरच अनिकेत केळसकर म्हटलं तर एक कासारी खोऱ्यातील एक घानाघाती नवीन नावारूपास आलेला खेळाडू म्हणून आपण नक्कीच त्याला पाहायला हवं. महेश बोबडे यांच्या सानिध्यात उभारीस आलेला हा संघ आपणास नक्की पाहायला मिळतो. आता मात्र चूक कोणती होणे नाही. रुपेश बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय रुपेशच्या माध्यमातून श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी संघाला. मित्रांनो, वारंवार पुकार दिला जातोय पहिला खेळाडू 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत दुसरा फलंदाज तुमचा इन व्हायला हवा. आयोजन संयोजन कमिटीच्या नियमावली आणि सर्व आयोजनाला संयोजनाला तुमचंही हातभार असणं गरजेचं आहे. या अगोदरच्या सामन्यादरम्यानचा प्लेयर ऑफ द मॅच आर्यन पवार मी आदरणीय रमजान कोळेकर यांच्या शुभ हस्ते देऊ इच्छितो. आता मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलं. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय निलेश केसरकर. ओल्ड इज गोल्ड खरोखरच जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देईल का हे आपल्याला या क्षणाला पाहायचं आहे. निलेश केसरकर म्हटलं तर हितेश केसरकर खरोखर या जोडीने कासारी खोऱ्यात एक नावलौकिकता जपणारे एक खेळाडू होते. प्रामुख्याने त्यांचा नामोल्लेख नक्कीच व्हायला हवा. कारण खरोखरच नावाने सगळेच ओळखले जातात परंतु कर्तृत्वाने आपण आपल्या कौशल्याने ओळखलं गेलं पाहिजे. हा खेळाडूचा प्रामुख्याने खरोखरच इतिहास असतो. निलेश बॅक टू दी पॅव्हिलियन आणि एक दुसरा धक्का मिळेल श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी संघाला. आणि या अगोदरच्या सामन्यादरम्यानचा प्लेयर ऑफ द मॅच आर्यन पवार. त्याची अनुपस्थिती आहे परंतु त्याचा सहकारी ज्याने आत्ताच्या या पहिल्या अगोदरच्या सामन्यादरम्यान सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडणारी खेळी केली, सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा हा नौका 17 वर्षाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पश्चात तो त्याची प्लेयर ऑफ द मॅचची टी शर्ट स्वीकारेल. रमजान भाई कोळेकर यांच्या एक जुना माजी गौशिया स्पोर्टचा
मानोलीचा स्टार क्रिकेटर म्हणून आपण त्याच्याकडे नक्कीच पाहू. आणि खरोखरच यमकर, तू खरोखरच भाग्यवान आहेस. एक महान क्रिकेटर आपल्या भागातील, त्याच्या शुभ हस्ते तुला सन्मानित केलं जात आहे. वेल डन. आणि पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 1. एक चांगलं उत्तमरित्या असं षटक हाताळलंय ते सुशांत याने. नव्या उमेदीचा, नव्या खरोखरच क्रिकेट बद्दलचा नवा अवलिया, आपल्या कासारी खोऱ्यातील लावलौकिकता जपणारा असा खेळाडू सुशांतकडे आपल्याला नक्की पाहावं लागेल. येळवणजुगाई म्हटलं तर आपल्याला खरोखरच जर्सी क्रमांक 45 कृष्णा गुरव असेल, सुशांत असेल, आधी खेळाडूंचा खरोखरच नामोल्लेख नक्कीच होईल. किरण लटके असेल, कारण खरोखरच किरण लटके म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा नजरा सगळ्या वळल्या जातात. कारण एक चांगला नामवंत खेळाडू आणि गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय किरण लटके. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलं. संग्राम डाकरे असेल, खरोखरच आधी नामवंत आणि नव्या उमेदीच्या, नव्या देहाच्या या खरोखरच खेळाने अभिन्न असे निर्माण झालेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा होईल का झेल पाहायचा. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं, परंतु चेंडूला प्रोटेक्शन करण्यात सुरेश घोसाळकरला मात्र यश प्राप्त झालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव घेण्यात मात्र सफलता मिळाली. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. मला वाटतं सकाळच्या सत्रापासून सर्वात कमी धावसंख्या असणारा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आमचे समालोचक साथीने खरोखरच उत्तमरित्या असं समालोचन सर्व क्रीडा रसिकांच्या मनाची आणि खरोखरच कानाची तृप्तता भासावी अशी समालोचनाची धुरा निभावली. त्याबद्दल त्यांचंही मी ॲज अ समालोचक राज कस्तुरे मनस्वी अभिनंदन व्यक्त करेल. त्यांच्या सहाय्याने आम्हासही आजच्या या प्लॅटफॉर्मवरती नवीन कला कसब शिकायला मिळेल. खरोखरच त्या अनुभवाचं इन फ्युचर आम्ही नक्कीच सोनं करू. फायनलच्या दिशेने असं थोडंसं कुठेतरी मिसफिल्ड, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. चेंडू मात्र बाउंड्रीच्या दिशेचा वेध घेतोय. चेंडू जाईल सीमापार, चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 9. आता मात्र कुठेतरी बंटीला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. खरोखरच मर्यादित षटकांचे सामने आपण ज्यावेळेला खेळत असतो त्यावेळेला धावसंख्याचा डोंगर उभारणारा संघ नक्कीच यशाची खरोखरच वाटचाल सुकर करतो, हे आपण कित्येकदा पाहत आलोय. आणि त्याच प्रवाहाचा खरोखरच उत्तम असा गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा चेंडू जातोय सीमापार, षटकार. धन्यवाद डीजे. चला विलंब लावू नका, त्वरित संघासाठीचं तिसरं षटक हाताळतोय तो संग्राम डाकरे. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, परंतु त्याची तितकीच वाकण्या जागी गोलंदाज, कित्येक फलंदाजांना ढेर करणारा हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू म्हणून कामगिरी करताना कित्येकदा त्याने सर्व क्रीडा रसिकांच्या मनाची पारणं फेडणारी खेळी आपण कित्येकदा पाहत आलोय. आणि आता पाहायचं आहे पॉइंटच्या दिशेने चेंडूला प्रोटेक्शन मिळेल का, आणि कुठेतरी मिसकम्युनिकेशन, मिसफिल्डचं खरोखरच आपण पाहत होतो, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र 2 फलंदाजात नक्की पाहायला मिळालं. 1 शॉट. संघासाठीच्या 2 धावांचा मुनाफा नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 17.
पंचांकडून नोचा कॉल आहे. नो प्लस 22 अशा 2 धावा धावफलकावरती मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 19. खरोखर प्रथमतः आपण पाहता पहिलं षटक आपणास एका धावेचं 2 विकेटचा मुनाफा मिळवला सुशांत याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती पण फ्री हिटचा चेंडू होता. समीर केसरकरला मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळालं. पाहायचं आहे आणि की त्याच्या कानमंत्राचं तंतोतंत पालन करेल का समीर केसरकर. आणि खरोखरच त्या तंतोतंत पालनाचा फटका आपण पाहणार होतो परंतु चेंडूला चांगलं प्रोटेक्शन मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मिळालं. कुठेतरी मिसफिल्डचा पुरेपूर फायदा घेताना मात्र आपल्याला फलंदाज यशस्वी झाले. आत्ताच्या 3 धावा मिळून संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर संग्राम डाकरे हाताळतोय. गोलंदाज आपणाला पाहायला मिळता. आणि ह्याही चेंडूला सन्मानित केलंय बंटी याने. चेंडू जातोय सीमापार. षटकार. विद्यमान सामना पाहतोय आपण श्रीकृष्ण क्रिकेट क्लब गावडी वर्सेस एळवणजुगाई दरम्यान. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलाय परंतु खरोखरच संघ अडचणीत असताना संघाची अडचण माझ्या फलंदाजीच्या माझ्या बॅटच्या शैलीतून मी कशी दूर करेल याचं माझं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते म्हणजे अनिकेत उर्फ बंटी केळसकर. आत्ता मात्र चेंडूला खरोखरचा चेंडूचा सन्मान कसा करावा आणि माझ्या खेळाचा स्वाभिमान कसा असावा याचं उत्तम उदाहरण दिलंय ते जर्सी क्रमांक 07 अनिकेत उर्फ बंटी. चेंडू सीमापार. चौकार. पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 32. लॉस ऑफ 2 विकेट्स. 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं अवघ्या एका धावेचं षटक असताना खरोखरच प्रहार कसा असावा आणि आता आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती एक गोलंदाज नवा युवा गोलंदाज पाहायला मिळेल. कासारी प्रीमियर लीग असेल असं क्षेत्र गाजवणारा गोलंदाज सागर केसरकर. खरोखरच नव्या खेळाडूंचा भरणा असेल. आज सागर पाटील यांच्या अध्यक्षपदेखाली खेळणारा हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एळवणजुगाई संघ गोलंदाजीवरती खरोखरच शेवटचं षटक घातक प्रहारी षटक पाहायला मिळेल. सागर केसरकर ह्या धावसंख्येला अंकुश लावण्याची कामगिरी करेल का. आणि पहिल्याच चेंडूवरती धावबादचा मुनाफा मात्र सागरला मिळेल. आणि समीर बॅक टू दी पॅव्हेलियन. समीरची जागा घेण्यासाठी आलाय फलंदाज तो रोहन वरेकर. खरोखरच आज आपण पाहतोय ज्यांच्या विद्यमानाने हा सामना आपण पाहतोय समीरभाई खुरेशी अर्थात कलंदर मोहम्मद खुरेशी साता समुद्राहून या सामन्याचा आस्वाद घेत असतील. त्याचबरोबर श्रीकृष्ण क्रिकेट क्लबचा एक अष्टपैलू खेळाडू महेश बोबडे या सामन्याचा नक्कीच आस्वाद घेत असेल.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज रफ्तार गोलंदाजी करतोय सागर केसरकर ऑन दी फायर. खरोखरच रन मशीनला रोखण्याचा अंकुश लावण्याची एक लौकिकता त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळते. ती म्हणजे बंटी केळसकर सारख्या खेळाडूला मी थांबवून ठेवतोय. माझी एक क्षमतेची परिपूर्णता मी मात्र गोलंदाजीतून दाखवून देईल याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळतंय. क्या बात आहे. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करावं लागेल. बाईच्या रूपात संघाला मात्र एका धावेचा मुनाफा मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा किती प्रहारी फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाअखेरीस 1 धाव 2 गडी बाद, परंतु दुसऱ्या 2 षटकांचा चांगला समाचार घेतला तो म्हणजे बंटी आणि त्याचा सहकारी समीर याने. परंतु तितकंच थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळत आहे, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळत आहे. कॉलिंग प्रॉपर कुठेतरी कॉलिंगचं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. परंतु गड्याला एक फलंदाज मात्र माघारी परतेल. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. संघाचा धावफलकावरती धावसंख्या आताच्या आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावेने संघाचं धावफलक आपणाला पुढे गेलेलं पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 35 धावा. शेवटचं तारक मारक षटक आपण पाहतोय. या अगोदरच उल्लेख केला होता मी. निलेश केसरकर हितेश केसरकर ही जोडी काही वर्ष पहिले आपल्या लौकिकतेचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. आणि आता मात्र अनिकेत ऑन दी फायर. चेंडू सीमा पार. षटकार. हॅलो विजय. यानंतरचा होणाऱ्या सामन्यासाठी मी दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतो. तळेकरवाडी संघनायक व चाळकेवाडी संघनायक दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॅक टू बॅक चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. हॅलो हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच उपस्थित राहायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. एका बाजूला तळेकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये चाळकेवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिला इनिंग संपल्यानंतर आपला कुठलाही प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर अन्यथा पेनल्टी सामोरे जावे लागेल. याची कृपया दोन्ही टीमने दक्षता घ्या. हॅलो. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी, श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी यांच्या आयोजनाच्या माध्यमातून. सर फक्त 2च मिनिटं द्या सर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा विनंती करतोय. चला तळेकरवाडी टीम आपला कुठलाही कॅप्टन अन्यथा आला नसेल तर कुठलाही प्रतिनिधी पाठवा प्लीज, माझी विनंती आहे. चाळकेवाडी टीम आपला कॅप्टन लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो. आपण पाहतोय दादा चषक 2024चा पर्व पहिला. शाहूवाडी तालुक्यातील तरुणांच्या दिशेला खरोखरच नवनिर्माण करण्याची एक नामी संधी उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर आपण नक्कीच बाबूजी कलंदर मोहम्मद कुरेशी दादा यांच्याकडे नक्कीच पाहू. प्रामुख्याने गेले वर्ष आपण सातत्याने हे पाहिलं होतं की या व्यक्तिमत्वाची दिशा नव्हे तरुणांना घडवण्याची वेगळीच एक दिशा आहे. आणि यानंतर आपण पाहतोय टॉस की बॉसच्या इथे राठोड सरांच्या माध्यमातून नाणेफेकी आदरणीय. येस थँक्यू सर. राज सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगला आवाज या नगरीचा या शाहूवाडी तालुक्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपलब्ध आहे. पहा एका बाजूला हेड आहे आणि एका बाजूला टॉस का बॉस. दोन्ही टीम चाळकेवाडी आणि तुम्ही तळेकरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन उपलब्ध आहे. अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस आपण पाहतोय. चला चाळकेवाडी टीम कॉल करताना दिसेल. स्पिन ऑन द कॉइन आणि हेड इज अ कॉल आणि टॉस का बॉस. चला तळेकरवाडी टीम टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल तुमचं? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? बॉलिंग तुम्ही करताय
संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणाल? समोरची टीम चाळकेवाडी आहे, त्यांच्या विरोधामध्ये किती रन पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? देऊळवाडकरांचे हार्दिक आणि आभार मानतो आम्ही की आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल, आणि ऑब्व्हियसली की आम्ही उत्कृष्ट पद्धतीने खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 30 ते 40 पर्यंत आम्ही डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा. मी तुमच्यापर्यंत येतो. चाळकेवाडी टीम, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असतं? असं काय नाही, आमच्यात खेळाडू पण चांगले आहेत, फिल्डर पण, बॉलर पण चांगले आहेत. तशी टॉस जितला आम्ही फिल्डिंगच घेतली असती पहिली, पण त्यांचं गेले. आता बॅटिंग करायची आहे. तुमच्या अशा बॅटर असते, कुठल्या फलंदाजांकडून तुमची अपेक्षा असेल आणि किती धाब्यांचा डोंगर समोरच्या टीमला उभारून द्याल? तसे आपल्याला 4 ओव्हर जे आहेत मॅचच्या 40 रनना पण आम्ही कव्हर करू शकतो ना. चला, विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मी मांडेकरांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नुकताच इथे टॉस इथे झाला आणि तळेकरवाडी या टीमनं टॉस जिंकलाय. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू असं निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. वेळ कुठेही जाऊ देणार नाही. इथेच मी थांबतो आणि सामना थोडा चुरशीचा रंगलाय. जातो मी कमेंट्री बॉक्स मध्ये राज कस्तुरे सरांकडे. या मॅचची कहाणी राज सरांची जुबानी. धन्यवाद. धन्यवाद राठोड सर. आपण पुन्हा एकदा सामन्यादरम्यान वळू. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय एळवणजुगाई वर्सेस श्रीकृष्ण क्रिकेट क्लब गावडी दरम्यान. खरोखरच पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 विकेट्स 1 धाव दिल्यानंतरही या संघाने धावांचा डोंगर उभा केला. 4 षटका अखेरीस आपणाला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 45. खरोखरच अनपेक्षित धावसंख्येला खरोखरच एक अंकुश शिखरावर नेण्याचं काम केलं तर बंटी केळसकर, अनिकेत केळसकर याने. आणि पाहायचं आहे KG45 आणि नॉनस्ट्राईक एंडला आपणाला पाहायला मिळतोय तो जर्सी क्रमांक 18 किरण लटके. कृष्णा गुरव म्हटलं तर खरोखरच कसारी खोऱ्यातील एक षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे नक्की पाहिलं जातं. अष्टपैलू खेळाडू म्हणून किरणकडे नक्कीच पाहावंसं वाटतं. पंचांचे हात मात्र आता नक्कीच खोलतील. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा श्री गणेशा होताना आपणाला पाहायला मिळतोय. एळवणजुगाई संघासाठीचं धावफलकावरती 1 धावेने श्री गणेशा होतोय. चेंडूचा सन्मान केलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळेल. 1 धावेवरती समाधान मात्र नक्की पाहायला मिळत आहे. 1 धावेने संघाचं स्कोर धावफलकावरती आपणाला धावा पाहायला मिळतात त्या बिनबाद 2. चांगला प्रहारी. खरोखरच 24 चेंडूमध्ये 45 धावा उभा राहायच्या असतील तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. खेळाची खरोखरच एक कसब कला कधी अंमलात आणावी याचाही पैलू आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पंचांचे हात खोलतायत. स्वैर चेंडू घोषित पंचांकडून अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 3. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय एळवणजुगाई वर्सेस श्रीकृष्ण क्रिकेट क्लब गावडी दरम्यान. खरोखरच महेश बोबडेंची अनुपस्थिती असताना आज महेशच्या नावाने खरोखरच आणि हा चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच आपण मर्यादित षटकांचे सामने खेळत असतो त्यावेळेला खरोखरच गोलंदाजांच्या वरती आकर्षण दबाव तंत्र निर्माण करायचं असेल तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. आज जुन्या खेळाडूंचा भरणा असणारे जरी खेळाडू असले तरी आपण यमकर सारखा खेळाडू पाहिला. एक त्याने मात्र आकर्षण निर्माण केलं आणि या झेलचा मात्र लौकिकता जपणारा झेल या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. धन्यवाद डीजे. खरोखरच 7 समुद्रा करून महेश बोबडे जर ही सामना पाहत असेल तर हा सामना खरोखरच महेश बोबडे याला अभिमान निर्माण होणारा हा खेळाडू अंकुश केसरकर याचं मात्र नक्की मनस्वी कौतुक करेल.
कारण का मी ज्या तालमीत घडवलेल्या खेळाडूंनी आज लौकिकता टिपणारा झेल टिपला. माझ्या संघासाठीचं मोक्याच्या क्षणाला माझं कसब, माझी कला आणि माझं खरोखरच रोजचं प्रॅक्टिस कुठेतरी कामी आलं, हे अंकुश मात्र आपल्या संघनायकाला नक्की सांगून जातोय. महेश बोबडे खरोखरच त्याची अनुपस्थिती आहे, पण त्याचा लौकिकतेचा संघ मात्र कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र जुगाईची एवन जोडी पाहायला मिळते, संग्राम डाकरे आणि कृष्णा गुरव. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय आणि गोलंदाजाला मला वाटतं पंचांना मार्गदर्शन करण्यासाठी तिसरे पंचही ग्राउंडवरती गेलेले आहेत. नक्कीच मार्गदर्शनाची भूमिका निभवत असतील. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. पंचांसाठी कानमंत्र देताना आपल्याला या सामन्यादरम्यान पाहायला मिळतंय. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय. गोलंदाज रुपेश केसरकर खरोखरच एक लौकिकतेची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना खरोखरच एक चांगल्या आकर्षणीयतेची एक मोठ्या विकेटचं पतन. किरण सरगा अष्टपैलू खेळाडू 6 चेंडूवरती 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूला पागारी परतवलाय रुपेश केसरकर याने. आणि अंकुश केसरकरला काय अभिमान वाटत असेल, 6 चेंडूवरती 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मी झेल टिपलाय. म्हणजे मी त्या तडजोडीचा क्षेत्ररक्षक नव्हे खेळाडू, माझ्या संघासाठीचा मी तालमीतला महेश बोबडे यांच्या तालमीत खेळलेलो खेळाडू तयार झालो, याची औपचारिकता मात्र त्या खेळाडूतून पाहायला मिळाली. आणि पंचांकडून आता मात्र स्वैर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 8. अजूनही जवळजवळ 37 धावा पाहायला मिळतील. 19 चेंडू 37 धावा असं समीकरण असेल. पायचा या चेंडूला सन्मानित केलाय, पण होईल का झेल? आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय संग्राम याला. फलंदाज आपण पाहतोय आता संग्रामाची जागा घेण्यासाठी येतोय सुशांत आप्पे. एक नव्या उमेदीचं आणि खरोखरच आपल्या खेळाने क्रीडा रसिकांच्या डोळ्यांची कायम पारणं फेडण्यासाठी, आपल्या खेळाने आकर्षण निर्माण करण्यासाठी कायम सदैव तत्पर असणारा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. खरोखरच त्याने पहिलं षटक हाताळताना आपण पाहिलं 2 विकेट्स आणि एका रनचं फक्त षटक त्याने पहिलं हाताळलं होतं. अशी उत्तमरित्या कामगिरी करताना त्याच्या आता फलंदाजीच्या शैलीतून, त्याच्या बॅटमधून किती धावांचा ओघ त्याच्या संघासाठी आता कामी येईल ते आपल्याला पाहायचं आहे. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय अनिकेत केळसकर उर्फ बंटी. खरोखरच नामवंत खेळाडूंचा आणि ज्यांनी खेळ केला त्यांच्या लौकिकतेचा वारंवार नामोल्लेख व्हायलाच हवा. महेश बोबडे खरोखरच या सामन्याचा नक्कीच आस्वाद घेत असेल. साता समुद्रा पलीकडून आपल्या सहकाऱ्यांच्या खेळाचा मनमुराद आनंद नक्कीच पाहायला मिळेल. आणि हा चेंडू गगनाला गवसणी घालत जातोय, सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं KG45 ऑन दी फायर. खरोखरच त्याला त्याच्या खेळाची नैतिकता, आता त्याच्या खांद्यावरती असलेली जबाबदारीचं खरोखरच खेळ करावा लागेल. कारण किरण लटकेसारखा खेळाडू माघारी परततोय, संग्राम डाकरेसारखा एक अष्टपैलू खेळाडू माघारी परततोय. त्यांची उणीव मात्र मला कुठे भासू द्यायची नाहीये.
तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. रुपेश केसरकर याच्या माध्यमातून चांगलं रनिंग विट इन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 15. अजूनही जवळजवळ 30 धावांची गरज असेल संघाला जिंकण्यासाठी. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं आणखी एका धावेचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16. आतापर्यंत दोन एक मोठे नामवंत फलंदाज अष्टपैलू खेळाडू माघारी परतलेत. आता मात्र कृष्ण आणि सुशांत यांना मात्र या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. गोलंदाज खरोखरच चांगली आकर्षण निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे, काय स्पिरिट आहे गोलंदाजाचं. आणि खेळाचं स्पिरिट असेल ना तर विजय आपल्यापासून कधी लांब नसतो. आपण कित्येकदा पाहत आलोय. ईर्ष्या मनात असायला हवी. मला जिंकायचं आहे माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी. मला काहीतरी माझ्या संघासाठी माझ्या हाती चेंडू असताना करायचं आहे याची करामत दाखवताना अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणि कव्हर पॉइंटला निलेश केसरकर याच्याकडून पॉइंटचं खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 48 आपण निलेश केसरकरला कित्येकदा, निलेश असेल हितेश असेल यांच्या खेळाचा खरोखरच आपण खेळ पाहिला. प्रामुख्याने कासारी खोऱ्यामध्ये त्यांचा खेळ प्रामुख्याने खरोखरच अग्रगण्य ठरणारे खेळाडू होते. परंतु जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देतील का हे आजच्या दादा चषक 2024च्या पर्वादरम्यान पाहायला नक्कीच मिळेल. आत्ता मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलं, परंतु अंपायर मात्र आपलं काम आपल्या अनुभवाची सोनं करताना त्यांनी अनुभवाची एक गाठ सोडली आणि स्वैर चेंडू घोषित केला. आणि अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र नक्कीच पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 18 धावा. आणि KG45 back to the pavilion. DJ. कृष्णा याची जागा घेण्यासाठी आले तो सुरेश घोसाळकर. आपण पाहू संघासाठीचं दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय अनिकेत उर्फ बंटी. खरोखरच सॅमचं मात्र कौतुक करावं लागेल. मोठ्या खेळाडूला जर मला माघारी परतावायचं असेल तर उत्तमरित्या माझ्या गोलंदाजाला माझं सहाय्य लाभणं किती महत्वाचं आहे त्याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळालं. स्ट्रेट ड्राईव्हचा चेंडू आहे, पाहायचं प्रोटेक्शन मिळेल का, परंतु तितकंच तोलामोलाचं खरोखरच प्रोटेक्शन सॅम याच्या माध्यमातून मिळालं. आणि 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 19. बारा चेंडू 27 धावा, 27 धावा 12 चेंडू असं समीकरण आणून ठेवलंय. आपण पाहतोय तत्पूर्वी दादा चषक 2024 साठी डीजे खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छुक आहेत. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी आयोजक विकास रणवरे, भास्कर पाटील बापू, विश्वास चाळके, रोहित होल्डर, रमेश गाडे आणि राहुल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचा कॉल या आहे सर्व क्रीडा रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 फक्त शाहूवाडीमधील 32 ग्रामीण संघ
51,000ची स्पर्धा आयोजन आहे. याचं सर्व क्रीडा रसिकांनी आणि खेळाडूंनी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20. अजूनही आपणाला पाहायला मिळेल 12 चेंडू 26 धावा असं समीकरण आहे. अशक्य असं काहीच नसतं. फक्त ते शक्यामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. ते मात्र आता सुरेश घोसाळकर आणि सुशांत हप्पे यांच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळेल. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता वर्चस्व निर्माण करतोय. फलंदाजावरती दबाव तंत्र निर्माण करायचं असेल तर माझ्या गोलंदाजीची शैली अचूक असायला हवी. याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. ते म्हणजे गोलंदाज मंगेश केसरकर. अनिकेत केळसकर ब्रिगेड पाहायला मिळते. दादा चषक 2024 पर्व खेळत आहे आणि हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायचा आहे. तितकं सुंदर असं प्रोटेक्शन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक रोहन वरेकर याच्या माध्यमातून. खरोखरच माझा गोलंदाज जर उत्तम कामगिरी करत असेल, माझा संघनायक जर कानमंत्र उत्तम देत असेल तर त्या कानमंत्राचा मी खरोखरच माझ्या प्रात्यक्षिकातून वापर करणं खूप गरजेचं आहे. हे मात्र क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून पाहायला मिळत आहे. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21. अजूनही 25 धावांची गरज असेल. पंचांचे हात मात्र नक्कीच उंचावतील. पंच स्वैर चेंडू घोषित करतात. अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22 धावा. अजूनही जवळजवळ 10 चेंडू 24 धावांचं समीकरण असेल. 10-24चं समीकरण आहे. आपण पाहतोय दादा चषक 2024चं पर्व पहिलं. गोलंदाजी कशी असावी, मोक्याच्या क्षणाला माझ्या सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित कसा करावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. गोलंदाज मंगेश केसरकर. तालतंत्रमध्ये बिघाड नसावा, मी माझ्या खरोखरच सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित करावा आणि माझ्या संघनायकाच्या खरोखरच केलेल्या कालच्या प्लॅनचा मी पुरेपूर वापर करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. तो गोलंदाज मंगेश. वर्चस्व निर्माण केला काल. खरोखरच आपल्या अनुभवाचं सोनं कसं करता येईल, माझ्या संघनायकाच्या माझ्या सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित कसा करता येईल याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. आत्ताच्या या सामन्यादरम्यान श्रीकृष्ण क्रिकेट क्लब गावडी दरम्यान आपण पाहतोय. आणि मला वाटतं तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला 7 चेंडू आणि जवळजवळ 24 धावा कराव्या लागतील. 7-24-24-7 असं समीकरण आहे. आपल्याला पाहायचं आहे कोण कोणावरती हुकूमत गाजवेल, फलंदाज की गोलंदाज. गोलंदाजांनी मात्र अनुभवाचं नव्हे आपल्या संघनायकाच्या विश्वासाचं जणू सार्थक करावं तशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्यात मात्र फलंदाज हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो, पंचांनी आत्ताचा कॉल सांगायचा आहे. 2 धावा पॅनलाइज बॅटिंगला ना, धावसंख्येतून 2 धावा मायनस केल्या जातील. दोन धावांचा मुनाफा मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 आणि अजूनही 5 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल एळवंजुगाई संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते प्रथमेश केसरकर. केसरकर बंधूंचा भरणा असणारा हा संघ गावडी संघ पाहायला मिळतोय. एक आकर्षण निर्माण करणारी गोलंदाजी आणि या गोलंदाजांनी वर्चस्व मात्र निर्माण केलं. महेश बोबडे यांच्या अनुपस्थित खेळत असताना माझ्या संघाच्या सहकार्याने आज त्याच्या खरोखरच हर्षाचा आनंद द्विगुणित करणारी कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण. बंडी केळसकर यांच्या कानमंत्रांचं तंतोतंत पालन करताना आपण यानंतरचा सामना पाहणार आहोत. तळेकरवाडी चाळकेवाडी दरम्यान दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. पंचांचे हात मात्र आता नक्कीच उंचावतील. स्क्वेअर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24. अजूनही जवळजवळ 22 धावांची गरज असेल. 4 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय. अतिरिक्त धावेच्या रूपानं नक्कीच आणखी एका धावेचा मुनाफा मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25. आता मात्र 4 चेंडू 21 धावा, 21 धावा 4 चेंडू असं समीकरण कुठेतरी पाहायला मिळतं. आणि ह्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्हला चेंडूला दिशा दिली आणि खरोखरच गोलंदाजाची दिशा बदलून टाकणारा हा फटका पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमा पार, षटकार. संघाच्या धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 31. अजूनही 15 धावांची गरज असेल. 3 चेंडू 15 धावा, 15 धावा 3 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल. आणि या शैलीचा खरोखरच आपल्या आकर्षण निर्माण करणाऱ्या विस्फोटक फलंदाजीचा वापर सुशांत करेल का? आता निर्माण संधी आपल्या संघासाठीची विजयी संधी निर्माण करणारा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सुशांत आप्पे. निर्णायक चेंडू आत्ताचा असेल. आणि आता पाहूया चेंडू. हाही चेंडू जातोय सीमा पार, षटकार. डीजे पाटलांची उद्या रॉयल एंट्री आपणाला नक्कीच पाहायला मिळेल. उद्या सकाळच्या सत्रामध्ये गाणं पण दादूस वाजवूया आपण. तवर मॅच तरी देख. आणि गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय. मोठा फलंदाज माघारी परततोय. गेम चेंजर गोलंदाजी, निर्णायक चेंडू. आणि सुशांत बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे डीजे. आणि तत्पूर्वी समालोचन कक्षामध्ये एक शेख आदिल नावाचं पॅन कार्ड आलेलं आहे. तर कोणाचं असेल तर त्यांनी ते घेऊन जायचं आहे. शेख आदिल. आणि या चेंडू अखेरीस श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट्स गावडी संघ विजयी झालेला आहे.
आणि येळवण जुगाई संघाने दादा चषक 2024साठी पार्टिसिपेट केलात, आपला सांघिक खेळ केलात आणि आयोजन संयोजनला मोलाची साथ दिलात त्याबद्दल तुमचंही मनस्वी आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक